सीमा खुली आहे? उत्तर 1860. 1. भारत आणि नेपाळची सीमा 1860 किलोमीटरपर्यंत खुली आहे. या सीमेवर दोन्ही देशांचे नागरिक विना विटी प्रवास करू शकतात. 50. लुक ईस्ट पॉलिसी कोणत्या व्यक्तीने विकसित केली? उत्तर नरसिंहराव. 1. लुक ईस्ट पूर्वेकडे पहा धोरण भारताचे मुख्यमंत्री पी. दृश्य नरसिंहराव यांनी 1991 मध्ये सुरू केले. या धोरण देशाने भारत दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संबंध आर्थिक आणि सामरिक संबंध वाढवण्यावर भर दिला. 51. सन 1955 च्या बांडुंग खालीलपैकी कोणाचा भाग होता? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. नासेर. चौ. एन. लाय. 2. 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आफ्रिकन आशियाई परिषद भरली होती. या मानसिकता भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे गमाल अब्देल नासेर, चीनचे चौ. एन. लाय आणि लाभ अनेक आशिया आणि आफ्रिकन देशांच्या जोडणीचा समावेश होता. 52. मैत्री धरणबंधनाच्या विधानांचा विचार करा. उत्तर सर्व. 4. 1. हे धरण अफगाणिस्तानमध्ये बांधलेले आहे. 2. भारताने ते हरिरुण नदीवर रु. 1700 कोटी खर्च करून बांधले आहे. 3. त्याचे पूर्वीचे नाव सलमा धरण होते. आणि 4. ते भारत अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतीक त्याचे मैत्री धरण असे पुनर्नामकरण करण्यात आले. सर्व विधाने सत्य आहेत. 53. 2016 भारतीय नौदलाने जपानी जूनमध्ये एक झज्जा मलाबार वजा 2016 ची आवृत्ती पार पाडली. उत्तर 20वी. 3. जून 2016 मध्ये भारत, जपान आणि अमेरिका या 3 देशांच्या नौदलांनी मला वजा 2016 या सरावाची 20वी आवृत्ती पार पाडली. 54. सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा. उत्तर फक्त आणि सोबत आहेत. 3. 1. ते भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. हे विधान सोबत आहे कारण सुंदर बनलेले दोन्ही बाजूला आले आहेत. 2. त्याचा 60% भाग सदस्य आहे. हे विधान आहे कारण भाग सुमारे 60% बांगलादेशात आहे. आणि 3. 24 परगणा दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. हे विधान सोबत आहे. 5. नेपाळ. उत्तर IV. 2, 3, 1. योग्य जुळणी खालीलप्रमाणे आहे. 1. विधानमंडळाच्या वरिष्ठ गृहस्थ एकूण जागा 59 IV. 2. विधानाच्या कनिष्ठ गृहातील एकूण जागा 275 I. 3. संविधानातील एकूण कलमे 308 2. आणि 4. विधानसभा एकूण विभाग 35 E. 56. खालील विधाने विचारात घ्या. उत्तर आणि 4. 1. अरब लीगची स्थापना मार्च 22, 1945 रोजी हे विधान सोबत आहे. 2. इराक हा अरब लीगचा संस्थापक सदस्य आहे. हे विधान सोबत आहे. आणि 3. नोव्हेंबर 2011 पासून अरब लीग सिरीजचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. हे विधान सोबत आहे. सिरियाचे सदस्यत्व 2023 नंतर बहाल करण्यात आले. 57. पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश आहे. उत्तर पूर्व आशियाई देश व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध विकास. 1. लुक ईस्ट आता ऍक्ट ईस्ट धोरणाचा मुख्य उद्देश आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये भारताचे आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा होता. 58. वन बेल्ट वन रोड OBOR हा या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. उत्तर चीन. 2. वन बेल्ट वन रोड OBOR ज्याला आता बेल्ट ॲट इंटिव BRI ओळखले जाते हा चीन सरकारचा रोड मूल्याकांक्षी पायाभूत सुविधा विकसित करा. 59. AIF डॅम जे पूर्वी सलमा धरण ओळखले जाई ते कोणत्या देशात आहे? उत्तर अफगाणिस्तान. 2. अफगाणिस्तान भारत मैत्री धरण अफगाणिस्तान भारत मैत्री धरण ज्याचे पूर्वीचे नाव सलमा धरण होते ते अफगाणिस्तानच्या हरात प्रांतात हरिरुण नदीवर स्थित आहे. 60. खालीलपैकी कोणता देश हा बहुक्षेत्रीय तंत्र आणि आर्थिक विकासासाठी उपक्रम बिमस्टेकचा सदस्य नाही? उत्तर पाकिस्तान. 1. बिमस्टेक बंगालचा उपसागर भूतपूर्व सदस्य देश बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे आहेत. पाकिस्तान हा सदस्य नाही. 61. भारताची सर्वात लहान सीमा कोणती देशाशी वाटली आहे? उत्तर अफगाणिस्तान. 3. भारताची सर्वात लहान सीमा अफगाणिस्तान आहे. फक्त 106 वर्ग जी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. 62. भारत चीन युद्ध कोणत्या भारतीयांनी प्रथम भेट दिली? उत्तर राजीव गांधी. 3. 1962 भारत चीन युद्ध भारताचे राजीव गांधी यांनी 1988 मध्ये चीनला भेट दिली. हे दोन्ही पक्षांशी संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी संपर्क साधला होता.
63. भारत शांतता व लढाई यासाठी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? उत्तर पंचशील. 3. शांतता आणि सतत भारताने पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. शांततापूर्ण सहअस्तित्व 5 सिद्धांतांचा समावेश आहे. 64. खालीलपैकी कोणती जोडलेली जुळत नाही? उत्तर इंदिरा गांधी जवाहर योजना. 3. जवाहर विकास योजना ही संस्था राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1989 मध्ये सुरू करण्यात आली होती. इतर जोड्या आहेत. 65. कोणाची शक्ती भारतीय नागरिकीकरणाने हैदराबाद विलीनची अंमलबजावणी केली? उत्तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग. 1. पररेशन पोलो अंतर्गत लेफ्टनंट जनरल महाराज श्री राजेंद्र सिंग जडेजा यांच्या नेतृत्वात भारतीय सेनाने सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबाद संस्थानाचे व्हिडिओ यशस्वी विलिनीकरण. 66. पुढील 2 विधान कोणते योग्य आहे? उत्तर केवळ 1. 1962 ते 63 भारत चीन सीमासंघ भारत भूतानला मोठ्या प्रमाणात मदत दिली, हे विधान सोबत आहे. तत्पूर्वी ब्रिटिश साम्राज्याशी भूतानचे खूप सलोख्याचे संबंध होते आणि त्यांना सर्व प्रकारची मदत ब्रिटिश सरकारकडून व्हावयाची, हे विधान केले आहे, कारण ब्रिटिशांनी भूतानच्या परराष्ट्र नियंत्रणावर ठेवले होते, सर्व प्रकारची मदत दिली नाही. 67. पुढील 4 विधान कोणते आहे? उत्तर जम्मू व काश्मीरच्या लोकांनी त्यांना मदत केली. 2. 194 मध्ये कमांडरसह पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी विरोध केला, त्यांना मदत केली नाही. इतर विधाने आहेत. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची. स्पष्टीकरण. प्रश्नात दिलेली सर्व विधाने सादर केलेल्या साहित्याच्या संदर्भात बरोबर मानली जातात किंवा सर्वसाधारणपणे स्वीकारली जातात. 69. 16 डिसेंबर 1977 रोजी घडले 4.30. उत्तर 2. अरोरा नियाजी. स्पष्टीकरण. 1971च्या युद्धात शरणार्थी पत्करताना लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा हे भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते आणि लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी हे पाकिस्तानच्या पूर्व कमांडचे कमांडर होते. 70. ISI ही गुप्तहेर आहे, देशाची. उत्तर 2. पाकिस्तान. स्पष्टीकरण. ISI म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स, जी पाकिस्तानची प्रमुख गुप्तचर संस्था आहे. 71. असा कोणता महासागर आहे ज्याचे नाव एका देशावर ठेवले आहे? उत्तर 1. हिंदी. स्पष्टीकरण. हिंद महासागराचे नाव भारत या देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 72. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा चौकी विस्ताराची महिला कोणते गटाने केली आहे? उत्तर 1. G-4. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी जागांसाठी G4 देश ब्राझील, जर्मनी, भारत आणि जपान एकमेकांच्या प्रयत्नांना पाठिंबा देतात. 73. पंचशील करारावर सही करणारे 2 देश कोणते आहेत? उत्तर 4. भारत, चीन. स्पष्टीकरण. पंचशील करार शांततापूर्ण सहअस्तित्वाची 5 तत्वे पहिल्यांदा भारत आणि चीनने 1954 मध्ये औपचारिकपणे स्वाक्षरी केली. 74. नुकतेच आकाश मैत्री चॅनेल हे कोणत्या देशाच्या भारताशी संवाद साधायला सुरुवात केली? उत्तर 3. बांगलादेश. स्पष्टीकरण. बांगलादेशातील लोकांशी चांगले संपर्क आणि संवाद वाढविण्यासाठी भारताने आकाशवाणी मैत्री वाहिनी सुरू केली. 75. न्यू मूर हे बेटे हे खालीलपैकी कोणते 2 देश संवर्धित विषय गणला? उत्तर 1. भारत, बांगलादेश. स्पष्टीकरण. न्यूमूर बेट किंवा पूर्वाशा बेट हा भारत आणि बांगलादेशमधील एक वादग्रस्त प्रदेश होता, जो समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली गेला आहे. 76. ने, भूतान व चीन या 3 देशांच्या सीमा भारतातील कोणत्या राज्याच्या विडल्या आहेत? उत्तर 3. सिक्कीम. स्पष्टीकरण. सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि चीनशी जोडलेली आहे. 77. पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाला लागू नाही? उत्तर 3. मणिपूर. स्पष्टीकरण. मणिपूरची बांगलादेशशी सीमा नाही. पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्ये असे करतात. 78. वातावरणीय महासंघ समूह पडणारा देश कोणता? उत्तर 1. ग्रेट ब्रिटन. स्पष्टीकरण. युनायटेड किंगडम ग्रेट ब्रिटन हा युरोपियन युनियनमधून बाहेर पडणारा ब्रेक्झिट पहिला देश होता. 79. भारताच्या सीमेलगत एकूण राष्ट्रे आहेत. उत्तर 3. 7. स्पष्टीकरण.
भारताच्या सीमा 7 देशांशी आहेत. बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, अंशतः वादग्रस्त प्रदेशात. 80. G7 या जगात कोणत्या राष्ट्रांचा समावेश आहे? उत्तर 1. श्रीमंत. स्पष्टीकरण. G7 7 देशांचा गट मध्ये जगातील प्रमुख प्रगत अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. 81. लष्करी अधिकारी ILO मुख्यालय कोठे आहे? उत्तर 1. जिनिव्हा. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO चे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. 82. अण्वस्त्र प्रसारबंदी करार कोणत्या देशांनी नाकारला आहे? उत्तर 3. अ, ब, क. स्पष्टीकरण. भारत, चीन आणि इस्रायल हे अशा देशांपैकी आहेत ज्यांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर NPT स्वाक्षरी केलेली नाही किंवा त्याला मान्यता दिलेली नाही. 83. अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण MTCR गटा संरचनाच्या विधानांचा विचार करा. उत्तर 4. सर्व. स्पष्टीकरण. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था MTCR बद्दलची सर्व विधाने बरोबर आहेत. भारत जून 2016 मध्ये सामील झाला. या गटाचे 35 सदस्य आहेत. अशा गटात भारत पहिल्यांदाच सामील झाला आणि त्याचे मुख्य उद्दिष्ट क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे आहे. 84. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर 1. लिओन, पॅरिस. स्पष्टीकरण. इंटरपोल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनाचे मुख्यालय फ्रान्समधील लिओन येथे आहे. 85. राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षात? उत्तर 1. 1920. स्पष्टीकरण. पहिल्या महायुद्धानंतर जानेवारी 1920 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना झाली. 86. संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद राष्ट्राचे खालीलपैकी कोणते घटक असतात? उत्तर 3. आमसभा. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधित्व महासभेत आमसभा केले जाते. 87. भारताच्या भूसीमा देशांना भिडतात. उत्तर 1. 7. स्पष्टीकरण. प्रश्न 79 मध्ये नमूद केल्याप्रमाणे भारताच्या 7 देशांशी जमिनीच्या सीमा आहेत. 88. अफगाणिस्तानमधील अल-कायदा या अतिरेकी कुटुंबाचा सर्वेसर्वा कोण होता? उत्तर 3. ओसामा बिन लादेन. स्पष्टीकरण. ओसामा बिन लादेन हा अल-कायदा संघटनेचा संस्थापक आणि पहिला नेता होता. 89. म्यानमारची की आहे? उत्तर 3. नेपिदाव. स्पष्टीकरण. नायपिदाव हे म्यानमारची राजधानी आहे. 90. रेड क्रॉस या स्पष्ट मुख्यालय कोठे आहे? उत्तर 2. जिनिव्हा. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. 91. UNOच्या सुरक्षा व्यवस्था खालील कोणत्या स्वरूपी सदस्यांमध्ये देशाचा समावेश नाही? उत्तर 4. जपान. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य म्हणजे चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका. जपान हा कायमस्वरूपी सदस्य नाही. 92. इंदिरा गांधी व श्री. भुत्तो यांच्यात कोणता करार झाला? उत्तर 1. सिमला करार. स्पष्टीकरण. 1972 मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला. 93. संयुक्त राष्ट्र लोकशाहीची स्थापना? उत्तर 2. 4 ऑक्टोबर 1945. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्रांची अधिकृत स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. 94. युनेस्कोने संगीताची शहरे पुढे करत भारतातील कोणत्या शहराचा समावेश केला आहे? उत्तर 1. वाराणसी. स्पष्टीकरण. 2015 मध्ये वाराणसीला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक म्हणून घोषित करण्यात आले. 95. दोन्ही बाजूंनी न्यायालय कोठे आहे? उत्तर 1. हेग, नेदरलँड. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ICC हे नेदरलँड्समधील हेग येथे आहे. AI प्रतिसादांमध्ये उत्तर 3. 5. भारताची 5 राज्ये नेपाळ सीमा सामायिक करतात. ही राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आहेत. 97. इंग्रज शक्ती हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून थिबा कोणत्या देशाचे राजा होते? उत्तर 2. ब्रह्मदेश. 98. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद चाचणी सामील चाचणी दिवस कोणता? उत्तर 1. 7 सप्टेंबर 1948.
99 नथुला खिंड खालीलपैकी कोणती आहे? उत्तर 4 सिक्कीम. 100 खालील विधाने विचारात घ्या. उत्तर 3 अ आणि क. 1 अ संयुक्त राष्ट्र गोची स्थापना 24/1945 सत्य. 2 ब संयुक्त राष्ट्र गुजरात मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे असत्य, ते न्यूयॉर्क येथे आहे. आणि 3 क संयुक्त राष्ट्राचे 13 देश सभासद आहेत सत्य. 101 घटना 1950 ते 53 म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षा होती. उत्तर 1 कोरिया. 102 2017 सालच्या ब्रिक्स शिखराची संकल्पना ही आहे. उत्तर 3 उज्ज्वल भविष्यासाठी बलकट भागीदारी. 103 भारताला सर्वात जास्त भूत सीमा कोणत्या देशाची लाभली आहे? उत्तर 4 बांगलादेश. 104 1953 मध्ये चा सूत्रधार भारत सोव्हिएत युनियनच्या मैत्रीच्या पर्वाला प्रारंभी. उत्तर 4 स्टॅलिन. 10 1966 इंदिरा गांधी 5 मध्ये जेव्हा जेव्हा संस्था Answer. 100 खालील विधाने विचारात घ्या. उत्तर 3 अ आणि क. 1 विधान संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी हे विधान सोबत आहे. 2 विधान ब संयुक्त राष्ट्र स्थानिक मुख्यालय न्यूयॉर्क भवन आहे वॉशिंग्टन येथे नाही, हे विधान करण्याचे आहे. आणि 3 विधान क संयुक्त राष्ट्र लोकशाहीचे सध्या 193 देश सभासद आहेत, हे विधान सोबत आहे. 101 घटना 1950 ते 53 म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षा होती. उत्तर 1 कोरिया. कोरिया 1950 ते 53 हा भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक युद्ध परीक्षा होती. 102 2017 सालच्या ब्रिक्स शिखराची संकल्पना आहे. उत्तर 3 उज्ज्वल भविष्यासाठी बलकट भागीदारी. 2017 सालच्या ब्रिक्स शिखर घोषणाची संकल्पना उज्ज्वल भविष्यासाठी कट्टर भागीदारी, उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत भागीदारी ही होती. 103 भारताला सर्वात जास्त भूत सीमा कोणत्या देशाची लाभली आहे? उत्तर 4 बांगलादेश. भारताला सर्वात जास्त भूत सीमा बांगलादेश या देशाची लाभली आहे. 104 1953 मध्ये चा सूत्रधार भारत सोव्हिएत युनियन मैत्रीच्या प्रारंभाची सुरुवात. उत्तर 4 स्टॅलिन. 1953 मध्ये स्टॅलिनच्या नंतर भारत सोव्हिएत युनियनच्या मैत्रीच्या पर्वाला प्रारंभ. 10 1966 इंदिरा गांधी 5 मध्ये सदस्य तेव्हा जेव्हा संस्था उत्तर 4 अ ब क आणि ड. 1966 मध्ये इंदिरा गांधींना अमेरिका आणि पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्याची गरज का वाटली याचे योग्य कारण म्हणजे दिलेले सर्व पर्याय. अ अमेरिकेला चीनच्या धोक्याची चांगली जाणीव होती. ब जर चीनने पुन्हा हल्ला केला तर अमेरिकेने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. क अतिवृष्टीमुळे अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. ड 1962 आणि 1965च्या युद्धांच्या एकत्रित परिणामामुळे आर्थिक परिस्थिती गंभीर झाली होती आणि मदतीची आवश्यकता होती. 106 जोड्या जुळवा. उत्तर अ 2 ब आय. योग्य जुळण्या आहेत. अ युनिव्हर्सल पोस्टल युनियन ई बर्न. ब आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आय जिनिव्हा. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची उत्तर 3 आमसभा आणि सुरक्षा. स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषद या दोघांद्वारे निवडले जातात, जे स्वतंत्रपणे मतदान करतात. 108 भारत आसियान संबंध. उत्तर 2 अ ब क ड. स्पष्टीकरण भारत आसियान संबंधांबाबत दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत. 1 भारताच्या पूर्वेकडे कृती करा धोरणामुळे आसियानसोबतचे संबंध वाढले. 2 2017 रोजी भारत आसियान संवाद भागीदारीचा 25वा वर्धापन दिन होता. 3 2012 पासून आसियान भारताचा धोरणात्मक भागीदार आहे.
आणि 4 भारत पूर्व आशिया शिखर परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. 109 नाफ्ता व्यापार करार. उत्तर 3 अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. स्पष्टीकरण. उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार नॅफ्टा हा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यातील एक प्रादेशिक व्यापार करार होता. 110 पोखरण 2 अणुचाचण्या. उत्तर 3 5. स्पष्टीकरण. 11 ते 13 मे 1998 दरम्यान पोखरण -2 चाचण्यांदरम्यान भारताने एकूण 5 अणुबॉम्ब स्फोट केले. 111 उच्च स्तरीय आण्विक कचरा. उत्तर 3 अणुभट्टी. स्पष्टीकरण. उच्च स्तरीय आण्विक कचरा प्रामुख्याने अणुभट्ट्यांमध्ये विखंडन प्रक्रियेच्या उत्पादनाच्या रूपात निर्माण होतो. 112 कैलास मानसरोवर यात्रा. उत्तर 1 अ, ब, क, ड. स्पष्टीकरण. कैलास मानसरोवर यात्रेबद्दलची सर्व विधाने बरोबर आहेत. 1 परराष्ट्र मंत्रालय या तीर्थयात्रेचे आयोजन करते. 2 या प्रवासाचे 2 मार्ग आहेत. एक लिपुलेख खिंड उत्तराखंड मार्गे आणि दुसरा नाथुला खिंड सिक्कीम मार्गे. 3 परदेशी नागरिक या तीर्थयात्रेसाठी पात्र नाहीत. आणि 4 परराष्ट्र मंत्रालय यात्रेकरूंना कोणत्याही आर्थिक सवलती किंवा मदत देत नाही. 113 ऑपरेशन पोलो. उत्तर 2 हैदराबाद. स्पष्टीकरण. ऑपरेशन पोलो ही हैदराबादच्या संस्थानाचे भारतीय संघराज्यात समाकलित करण्यासाठी केलेली लष्करी कारवाई होती. 114 बंधन एक्सप्रेस. उत्तर प्रश्न अपूर्ण आहे कारण तो निवडण्यासाठी पर्याय देत नाही. बंधन एक्सप्रेस भारत आणि बांगलादेश दरम्यान धावते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. उत्तर 3 नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट द्यायचे आधी भारतीय आहेत. 116 संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषण करणारे पहिले भारतीय कोण? उत्तर 3 अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय होते. 117 डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? उत्तर 3 भूतान. डोकलाम पठार भूतान देशाचा भाग आहे. 118 युनिसेफ ही संस्था कोणाशी संबंधित आहे? उत्तर 3 लहान मुले. युनिसेफ ही संस्था लहान कल्याणाशी संबंधित आहे. 119 युनायटेड नेशन्सच्या 6 अधिकृत भाषा कोणत्या आहेत? उत्तर 1 अरबी, चायनीज, शीर्षक, इंग्रजी, फ्रेंच, रशियन. युनायटेड नेशन्सच्या 6 अधिकृत भाषा अरबी, चायनीज, बोलणी, इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन आहेत. 120 बर्मा देशाचा राजा थिबा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला? उत्तर 3 रत्नागिरी. बर्मा देशाचा राजा थिबा रत्नागिरी येथे मरण पावला. 121 पुढीलपैकी कोणती समस्या सध्याची आहे? उत्तर 3 निर्वासितांचे प्रश्न. निर्वासितांचे प्रश्न ही स्वरूपाची समस्या आहे. 12 जोड्या जुळवा आंतरिक मुख्यालय. उत्तर 4 1 ड 2 अ 3 क 4 ब. 1 व्यापार WTO जिनवा. 2 सार्क काठमांडू. 3 हासनियन संघ EU हुसेल्स. आणि 4 आसियान जकार्ता. 123 आसियान या आशियाच्या 6 देशाचा समावेश खालीलपैकी कोणत्या राष्ट्रात नाही? उत्तर 4 पूर्व तिमोर. इंडोनेश, थायलंड आणि सापूर ही आसियानची सदस्य राष्ट्रे आहेत, तर पूर्व तिमोराचा समावेश नाही. 124 पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला? उत्तर 4 प नेहरू. पंचशील तत्वांचा पुरस्कार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे. 125 भारत अफगाणिस्तानमध्ये 106 वर्गाची सीमा सध्या पाकव्याप्त आहे. उत्तर 1 काश्मीर. भारत अफगाणिस्तान सीमेचा 106 वर्गाचा भाग सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. 126 हे सर्व महिला वर्ष म्हणून संयुक्तपणे केले. उत्तर 3 1975 संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे संपूर्ण महिला वर्ष म्हणून केले. 127 योग्य कथने ओळखा. उत्तर 1 फक्त अ ब क. 1 पेट्रोल निर्यात देशांचे संघटन ओपेकची स्थापना 1950 मध्ये. 2 इराण व इराक ही ओपेकची संस्थापक सदस्य राष्ट्रे आहेत. आणि 3 ओपेकचा उद्देश पेट्रोलियमचे भाव स्थिर आहे. हे कथने योग्य आहेत.
128 कोणत्या राष्ट्रांनी मूलभूत अधिकारांना महत्त्व दिले आहे? उत्तर 4 वरील सर्व. भारत, फ्रान्स, कॅनडा आणि इंडोनेशिया सर्व राष्ट्रांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपल्या तरतुदींसह राज्यघटनेत समाविष्ट केले आहे. 129 दोषाची ही आपल्या सीमा समस्येपेक्षा अधिक गंभीर समस्या आहे असे कोणी म्हटले? उत्तर 3 आचार्य कृपलानी. भ्रष्टाचाराची समस्या ही आपल्या सीमा समस्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची आहे असे आचार्य कृपलानी यांनी म्हटले होते. 130 खालीलपैकी अलिप्तता चळवळीशी संबंधित नाही? उत्तर 4 वासर अराफत. जवाहरलाल नेहरसह जोसेफ ब्रास टिटो आणि कॉमेल नासेर हे अलिप्तता चळवळीशी संबंधित होते, तर यासर अराफत संबंधित. 131 खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? उत्तर 3 इस्रायल. अफगाणिस्तान, नेपाळ आणि पाकिस्तान हे सार्कचे भाग आहेत, तर इस्रायल सार्कचे भाग नाहीत. 132 आशियानच्या स्थापनेचे संस्थापक राष्ट्र होते? उत्तर 1 5 आसियानच्या सरकारे 5 संस्थापक राष्ट्र होती. 133 खालीलपैकी कोणते देश युनोच्या सुरक्षा सदस्यांचे स्थायी सदस्य आहेत? उत्तर 2 चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम, इंग्लंड, अमेरिका. चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे युनोच्या सुरक्षा सदस्यांचे स्थायी सदस्य आहेत. 134 बांगलादेश हा लोकशाही जनता सीमा सामायिक माध्यम राज्याचे नाव काय आहे? उत्तर 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्याची बांगलादेश वैधानिक लोकशाही सीमा सामायिक आहे. 135 बांगलादेश कोणत्या स्थानिक देश म्हणून अस्तित्वात आला? उत्तर 3 1971 बांगलादेश 1971 मध्ये मुख्यमंत्री देश म्हणून अस्तित्वात आला. 136 बांगलादेशाचे राष्ट्रगीत मातेर बांगला कोणी शोणार? उत्तर 1 रवींद्रनाथ टागोर. बांगलादेशाचे राष्ट्रगीत आमार शोनार बांगला हे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापना केली. उत्तर 4 श्रीलंका. श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाला लायन फ्लॅग किंवा सिंहध्वज असे संबोधले जाते कारण त्याचे मध्यभागी तलवार घेतले सोन्याचा सिंह आहे. 138 सीमा चौकने रोड्स ऑर्गनायझेशन बांधलेला आहे? उत्तर 4 अरुणाचल प्रदेश. डिफ्री हा अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीवर सीमा चौक पूल बांधलेला पूल आहे. 139 भारत हे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचे नाही? उत्तर 2 साम्राज्यवादी. भारत हे एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, दक्षिण आणि प्रजासत्ताक राष्ट्र आहे, ते साम्राज्यवादी राष्ट्र नाही. 140 संयुक्त राष्ट्रांच्या खालील? उत्तर 2 बान की मून. आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना बान की मून यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात. 141 ओपेक हे 5 संस्थापक सदस्य आहेत. उत्तर 1 सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराण, इराक आणि कुवेत. ओपेक नेटवर्कचे संस्थापक सदस्य सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराक आणि कुवेत हे आहेत. एकशे 40 संयुक्त राष्ट्रांच्या खालील? उत्तर 2 बान की मून. आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना बान की मून यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात. 141 ओपेक हे 5 संस्थापक सदस्य आहेत. उत्तर 1 सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराण, इराक आणि कुवेत.
ओपेक नेटवर्कचे संस्थापक सदस्य सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराक आणि कुवेत हे आहेत. 142 पोखरण-2 साखळी अणुबॉम्ब परीक्षण याकेतिक सांकेतिक नावाने संबोधण्यात आले होते. उत्तर 2 क्रियाशक्ती. पोखरण-2 अणुचान्या ऑपरेशन शक्ती या सांकेतिक नावाने ओळखल्या जातात. 143 INS कलवरी ही पहिली स्कॉर्पियन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवली आहे? उत्तर 1 फ्रान्स. INS कल ही पाणबुडी फ्रान्सीवरच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड MDL आहे. 14 मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणते उघडणे सुरू केले? उत्तर 1 युनेस्को. मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम युनेस्को सुरू केला. 145 उमेदवार कोणालाही पासपोर्ट दिला गेला? उत्तर 4 प्रतिभा पाटील. केवळ पासपोर्ट राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना प्रायोगिक तत्वावर गेला होता. 146 ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपान या देशांचा समावेश प्रकटागट खालीलपैकी कोणता? उत्तर 1 क्वाड. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपान या 4 देशांच्या गटाला क्वाड असे म्हटले जाते. 147 तामिळ भाषा कोणत्या देशाची अधिकृत भाषाही आहे? उत्तर 3 1 व 2 दोन्ही. तामिळ ही भारता, महिला, सिंगापूरची दोन्ही देशांची श्रीभाषा आहे. 148 युनिसेफ हे सामाजिकाचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? उत्तर 2 बालके. युनिसेफ ही मुख्यत्वे बालकांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी कार्य करते. 149 खालीलपैकी कोण कधीही संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बनले? संगीत. उत्तर 4 लुईस फ्रेशोट. कोफी अन्नान, डेंग हॅमरस्कॉल्ड आणि बान की मून हे सर्व संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस होते. लुईस फ्रेशोट हे कधीही सरचिटणीस बनलेले नाहीत. 150 ऑपरेशन गंगा हे कोणत्या कारणास्तव भारतीयांना युद्धस्थितीतून मायदेशात भारतात आणण्यासाठी महत्वाचे गेले? उत्तर 2 युक्रेन आणि युक्रेनमधील युद्धाभ्यासात अडकलेल्या भारतीय स्वारगंगा परत आणण्यासाठी समोर आले होते. 151 खालीलपैकी भारताच्या कोणत्या शेजारी राष्ट्राचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? उत्तर 4 चीन. भारताच्या शेजारी राष्ट्र चीनचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. 152 सर क्रीक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा प्रांताचा प्रास्ताविक मंच करते. उत्तर 2 सिंध. सरीख ही खाडीच्या गुजरातमधील सिंध कच्छ विभाग आणि पाकिस्तान प्रांताला भारतापासून संपर्क करते. 153 भारताच्या सागरी सीमा देशाशी जोडलेल्या आहेत. उत्तर 2 7 भारताच्या सागरी सीमा एकूण 7 देश जोडलेल्या आहेत. पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशिया. 154 भूतानमध्ये कोणत्या शासनाला अंमलात आणले जाते? उत्तर 2 घटनात्मक राजेशाही. भूतानात्मक राजेशाही राज्य आहे. मुस्लिम राजा आणि संसदेत घटनाही असतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा 130 137 लायन फ्लॅग असे कोणत्या देशाच्या ध्वजात संबोधले जाते? उत्तर 4 श्रीलंका. श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाला लायन फ्लॅग किंवा सिंहध्वज असे संबोधले जाते कारण त्याचे मध्यभागी तलवार घेतले सोन्याचा सिंह आहे. 138 सीमा चौकने रोड्स ऑर्गनायझेशन बांधलेला आहे. उत्तर 4 अरुणाचल प्रदेश. डिफ्री हा अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीवर सीमा चौक पूल बांधलेला पूल आहे. 139 भारत हे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचे नाही? उत्तर 2 साम्राज्यवादी. भारत हे एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, दक्षिण आणि प्रजासत्ताक राष्ट्र आहे. ते साम्राज्यवादी राष्ट्र नाही. 140 संयुक्त राष्ट्रांच्या खालील. उत्तर 2 बान की मून. आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना बान की मून यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात. 141 ओपेक हे 5 संस्थापक सदस्य आहेत. उत्तर 1 सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराण, इराक आणि कुवेत. ओपेक नेटवर्कचे संस्थापक सदस्य सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराक आणि कुवेत हे आहेत. 142 पोखरण दोन यात 1 जानेवारी ते मार्च 30 या महत्त्वाच्या तारखा समाविष्ट आहेत.
3. सामग्री आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक विशिष्ट दिवसामध्ये आयोजित केली आहे. आणि 4. मजकूर मराठी भाषेत आहे. भाषांतर. 1. नोबल मेगा कंप्लीट जनरल नॉलेज 648. 2. नोबल पब्लिकेशन्स. 3. चालू घडामोडी, विशिष्ट दिवस. 4. विशिष्ट दिवस. आंतरराष्ट्रीय विशिष्ट दिवस, राष्ट्रीय विशिष्ट दिवस, प्रादेशिक विशिष्ट दिवस. 1. आंतरराष्ट्रीय विशिष्ट दिवस. जानेवारी. 1 जानेवारी जागतिक धूम्रपान विरोधी दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिन. 8 जानेवारी आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस दिन. जानेवारी 10 जागतिक हास्य दिन, आंतरराष्ट्रीय हिंदी दिन. जानेवारी 26 आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. जानेवारी 30 जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. जानेवारी 30 आंतरराष्ट्रीय दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन. फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी जागतिक विवाह दिन, जागतिक पाणथळ भूमी दिन. 2 फेब्रुवारी श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिन. फेब्रुवारी 11 इंटरनेट सुरक्षा दिन, जागतिक रुग्ण हक्क दिन. फेब्रुवारी 13 जागतिक रेडिओ दिन. फेब्रुवारी 14 व्हॅलेंटाईन डे. फेब्रुवारी 15 आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. फेब्रुवारी 17 जागतिक पर्यटन लवचिकता दिन. फेब्रुवारी 20 जागतिक सामाजिक न्याय दिन. फेब्रुवारी 21 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. फेब्रुवारी 22 जागतिक स्काउट दिन. फेब्रुवारी 27 जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. फेब्रुवारीचा तिसरा रविवार जागतिक वेल दिन. मार्च. 1 मार्च जागतिक शून्य भेदभाव दिन, आंतरराष्ट्रीय समुद्री शैवाल दिन. 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, जागतिक श्रवण दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. मार्च 13 जागतिक रोटरी दिन. दोन 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. 3 जानेवारी 10 जागतिक हास्य दिन, जागतिक हिंदी दिन. आणि 4 जानेवारी 26 आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. भाषांतर.